शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा मग तुम्ही समजेजण बरे हो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो. झाला का नाही चहा पाणी? तुमचा चहा पाणी नाश्ता झालाच असेल. तर आता वाजल्यात सकाळचे 9:30 आणि चला आता मी व्हिडिओ टाकावं म्हणून. तर ही माझी गणी व्लॉग जे आहेत का, तर ही व्लॉग माझ्या मोबाईलमध्ये आधीच करून ठेवलेले आहेत. तर आज मी चाललो माझ्या मैत्रिणीच्या इकडं आणि माझी आई आहे इथं हो का, माझ्याजवळ बसलेली. इथं आहे ही हुसेन आणि ती माझी मैत्रीण आणि तिची ती मुलगी आहे आणि ही मुलगा बी तिचाच आहे. तर त्या मैत्रिणीला 2 पोरी आणि 1 पोरगा आहे. एक पोरगी त्यांच्या माहेरमध्येच राहते आहे. आता तुम्हाला गेल्यावरती तर मी भेट येऊनच तिला स्वभावाने लय भारी लेकर आहेत बरं त्याचे. त्यांनी बी लेकर लय भारी आहेत आणि ही पोरगं तर त्यांनी म्हणजे माझ्याशिवाय तुझ्याशिवाय राहतच नव्हतं. ह्यानं आत्ता तिकडं राहू लागले. म्हणजे ही व्हिडिओ लई दिसत राहिली त्याच्यानं तुम्हाला आता माझ्याजवळ दिसत असेल, पण ह्यानं आता सध्या अजून. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि छान वाटते. पहिल्या आठवणी घ्यायसाठी ह्याच्यामध्ये ठेवायसाठी. कारण आता ही व्हिडिओ मी का बरं ठेवलेलो, का बरं टाकलं ह्याच्यामध्ये माझ्या आईच्या कपाळावर तुम्हाला खूप दिसत असेल की आता सध्याला माझ्या आईच्या कपाळावर नाही, कारण माझे वडील गेलं आणि मला वाटलं आईला आता पुन्हा त्रास तरी बघायला मिळणार आहे. तर मला जो खूप वाटलं काही काय म्हणजे अण्णा होते त्यावेळेस आणि आता बसमधून उतरलो इथं. आता इथून उतरून त्यांच्या गावाला कनी रिक्षानं जावं लागतं. तर ही आहे शिरूर. तर शिरूरमधून ताईच्या गावाला म्हणजे रिक्षानं जावं लागते, ऑटोनं जावं लागते. आणि एवढं प्रवास करून करून ताई सगळं खाण्यावरच आहे आणि ती सवय चांगली राहते बरं का. तर शेवटी आम्ही इथं रिक्षात बसला. मला सहन होत नाही प्रवास, लय बेकार माझी कंडिशन होते. तर चला आता हो का, इकडं पलीकडच्या साईडला इकडं ताई बसल्यात आणि इकडं आई बसल्या माझी. असं गावाकडं चाललं कनी ऑटोमध्ये कनी शीट म्हणजे शीटनं लोक घेतात 10, 20 रुपये, 30 रुपयेनं असं. तर आता बसला आम्ही ह्या रिक्षामध्ये. बघू आता इथून म्हणजे ताईच्या गावाचा रस्ता जवळजवळ 3 तास लागला ह्यांच्या गावाला यायला बरं का. 3 तास पुण्याहून यायला 3 तास. नगरला आहे, नगरला गेलो आम्ही. आणि आता 3 तासाचा प्रवास केल्यावर आम्ही ताईच्या गावात पोचला आणि कॅमेरा धरल्या ताईच्या मोठ्या पुरीनं इकडून बुशरानं धरल्या वाटतं. आणि हो का, ही आहे ताईची आई. तांदूळ नीट करत बसल त्या का माहिती माहिती. आणि इकडं आहे हे ताईचं घर आणि ही आहे आलिया म्हणजे ताईची मोठी पोरगी. लय मयाळू आहेत लेकरं ही. आणि इकडे ही कोंबडे. इकडे एक ही बेडरूम आहे वाटतं आणि इकडे एक बेडरूम आहे. मस्त बांधले म्हणजे खेडेगावच आहे बरं. खेडेगावाच्या ठिकाणी का होईना पण घर चांगलं बांधले त्याच्या म्हणजे त्यांच्या भावाने बरं का. त्यांचे वडील बी आर्मीत कामाला होते आधी. तर आता कपडे हे ते सगळं बदलून झाल्यावर आम्ही इकडं वरी चाललो होतो.
आणि वरून हो का ही असं दिसलाले रेंज नाही खाली अजिबातच. ताई म्हणल्या चला आपण वरी जाऊ टेरेसवर. म्हणले बर. मग आता आम्ही निघालो इथं टेरेसवर, मी आणि आई. आणि खालून ताई बिवल्या. आता दरवाजा काय निघणा झाला इथं आम्हाला, म्हणजे जास्त काढतच नसतील त्यांनी, त्याच्याने एवढं ही पॅक झाले. आता ताईला म्हणले मला काय ते निघणा झाले, माझं चला तुमचं तुम्हीच काढा म्हणले. आणि आता ताई दरवाजा काढलेला आता. आणि मग आता आम्ही वरी आलो डायरेक्ट. माझ्या आईच्या साडीचा पदर किती छान आहे का नाही. आणि हो का बघा इकडं सगळं ही डोंगराळ भाग आहे बरं, एवढं भारी दिसते की नाही. पावसाळ्यात तरी लई छान दिसत असेल माय, खरं पाऊस पडल्यावर तर लईच भारी दिसत असेल. तर ही ताई इकडचं सगळं त्यांच्या गावचे घरं ही ती दावला ते त्यांच्या मैत्रिणीचे ही ती, आणि इकडं सगळी माहिती देऊ लागत्या. हो का ही मला इकडचं लय आवडलं. आता ही मोबाईलमध्ये असं दिवस मावळल्यामुळे एवढं दिसणं झालंय. मग तर असं जर बघितलं का नाही दिवसाबरोबर पाऊस पडल्यावर तर लई छान दिसत असेल, कारण हे सगळं डोंगराळ भाग आहे आणि गावातलं ही त्यांच्या मंदिर आहे, इथून असं दिसतंय. आणि विशेष म्हणजे कनी बघितलं का कसलं भारी दिसलाले. ताईच्या ते गावचे म्हणजे शेजारचे आहेत तर ते बोललेल्या तर कधी कब आई गे मुन्नी, फिर मुन्नी बता रही आबी आई ये मेरी दोस्त है और मेरी दोस्त ये मेरी दोस्त सहेली है और वो सहेली की माँ है. असं तिनं तिला त्यांना सांगलेलं आहे माझी मैत्रीण. चल माझ्या जरा झोक्यावर तर बसून घेते बोललेलं आहे तिनं तर जोक ना. तर आज झाला या मैत्रिणीच्या गावचा प्रवास. आणि मी तर मस्त थोडा झोका घेतले. ताई तिकडं मैत्रीण त्यांच्या मैत्रीण म्हणजे शेजारच्या बाईला बोलला त्या तोरजोक ना. आणि गॅसचे सिलेंडर इथं त्यांनी खाली आणून वरी आणून काबर ठेवल्यात का माहीत नाही. कलर कसला भारी आहे का नाही, ह्या मला असा कलर आवडते, छान वाटलेला ही कलर. आणि त्यांच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर मग इथं दावला त्या ताई मला ही पिरू म्हणजे जांब. आणि हे झाड कनी पान कमी पानागणीच असं पाना एवढेच जांब लागल्यात, म्हणजे जेवढे हे आहे का नाही पान आहेत का तेवढे फळं लागल्यात असं. तर ही झाड गच्च भरले बरं का, एवढे लागल्यात तर त्याला पेरू. ताई दावला ते बघा तेव्हा किती मोठे मोठे लागल्यात. आणि इथून लांबून काय मला एवढं दिसणं म्हणजे तुम्हाला दाखवता येईना झाले, कारण लई लांब आहे. तरी बी कॅमेरा झूम करून मी धरले बरं, ती काय तुम्हाला दिसणारच गेल तर थांबा. तरी बी मी बघते बरं. हो का दिसलं का, हो का बघितलं का. गावाकडचं वातावरण वेगळंच असते काय बी म्हणलं तर. आणि आता ही मैत्रीण दावलेलं इकडचं तिकडचं समजत त्याचा आनंद घेलेला आहे आमची आई. आमच्या आईला बी भारी वाटलेलं इकडं वर येऊन मस्तपैकी बघलेलं आहे समधीकडं. मंदिर बी आहे आणि तर जवळ मंदिराच्या इथून जवळ का असं मस्जिद बी आहे. किती ही आहे का नाही विशेष आहे का नाही. आणि गावात ह्या लई एकी आहे बरं का, लई म्हणजे एका ह्यानं राहतात समधेजण, मनानं राहतात एका मनानं. मग थोड्या वेळानं लगेच त्यांनी त्यांच्या भावाच्या लग्नातलं कॅसेट लावलं त्या. आणि बघितलं का इथं कसलं भारी दिसलेली आहे ही कलवरी. आणि मग कॅसेट बघितलं थोडा वेळ. ते बघून झाल्यावर मग इथं मावशी करलाल त्या ती त्यांची ही म्हणजे म्हशीला त्या सॉरी त्यांच्या गाईला पिल्लू झालतं. तर हो का कसलं भारी दूध म्हणजे चिक खायलाच त्यांनी बोलविल त्या. खरं तर आम्हाला ही ह्याच्या वड्या तयार करलाल त्या त्यांनी. खाली पातेलं ठेवल्यात आणि त्या पातेल्यात ही दूध ठेवल्यात. ह्याच्यात बरंच काय काय टाकल्यात, मसाला समजा टाकलाय. आणि इथं त्यांनी ती करलाल त्या चिक. तर व्हिडिओ लय मोठा होणार आहे. आता ही व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा. आणि पुन्हा अजून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून मी इथलं 2-3 ब्लॉग टाकणारच हाव. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी हाव.